नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संग्राम अवताडे आपणा सर्वांचे जीडीसी अकॅडमीवर स्वागत करत आहे. जीडीसी अकॅडमीच्या अंतर्गत मी इतिहास विषयाचे सेशन कंडक्ट करणार आहे. सुरुवातीला आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासावर एमपीएससीने विचारलेल्या प्रश्नांची मालिका आपण डिस्कस करणार आहोत. या प्रश्नमंजुषेच्या पहिल्या शृंखलेत आपण प्राचीन भारतावर एमपीएससीने विचारलेल्या प्रश्नांची चर्चा करूयात. तर चला आज आपल्या पहिल्या प्रश्नावर जाऊया. गांधार कलाशैली कोणत्या कलाशैलीने प्रभावित झाली होती? पहिलं आहे चिनी व ग्रीक, दुसरं आहे युनानी व रोमन, तिसरा आहे पर्शियन व ग्रीक आणि चौथा आहे चिनी व पर्शियन. उत्तर आहे युनानी व रोमन. गांधार कलाशैली युनानी व रोमन कलाशैलीचं मिक्सचर होतं. गांधार कलाशैली अफगाणिस्तान प्रांतात विकसित झाली होती, म्हणजे आत्ताचं कंधार वगैरे जे आहे काश्मीर पर्यंत पार त्या भागात ती विकसित झाली होती. आणि कनिष्क आणि कुशाण, शक आणि कुशाण या दोन राजघराण्यांनी गांधार कलाशैलीला आश्रय दिला होता. त्याचबरोबर गांधार कलाशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या फक्त महायान धर्मापुरतीच मर्यादित राहिली. बौद्ध धर्मातला जो काही महायान पंथ आहे, महायान धर्माच्या वाढीसाठी गांधार कलाशैलीचा उपयोग झाला आहे. तर अजून एक म्हणजे गांधार कलाशैली हिंद युनानी किंवा इंडो हेलेनिक या नावाने ओळखली गेली. अत्यंत सुंदर पद्धतीने बुद्ध मूर्तींचे चित्रण, म्हणजे इतक्या सुंदर मूर्ती आहेत ना या की एक युनानीची देवता आहे अपोलो यासारख्या बौद्धांच्या मूर्ती विकसित केल्या होत्या. त्याचबरोबर म्हणजे असं म्हटलं जातं की कलाकार मनाने भारतीय होते पण डोक्याने युनानी होते. स्लेटी दगड वापरला होता आणि मूर्तीवर कुठल्याही प्रकारचे अलंकार किंवा लेख सापडत नाहीत. गांधार कलाशैली बरोबरच भारतात मथुरा कलाशैली जी पूर्णपणे देशी कलाशैली होती आणि अमरावती कलाशैली विकसित झाली होती. आणि अमरावती कलाशैलीवर गांधार कलाशैलीचाच प्रभाव होता. पुढचा प्रश्न आहे नद्या व त्यांच्या वैदिक नावांच्या जोड्या लावा. एक पहिल्या कॉलम मध्ये ऋग्वेदिक नावं दिलीत आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आत्ताची नावं दिलीत. पहिला कॉलम आहे सरस्वती, परुषणी, असिकनी आणि वितस्ता. तर दुसऱ्या कॉलम मध्ये चिनाब, झेलम, सरस्वती आणि रावी. आता थोडस उच्चारावरून बघता येतं आपल्याला केवढं कळतंय की सरस्वती आणि सरस्वती सारखं दिसतंय. ए आणि एक एचं 3 हे जर बघितलं तर 2 आणि 3 आपल्याला ते दिसतंय की हा इथं ए आणि एचं उत्तर 3-3 दिलंय. त्यामुळं ए कटला. इलिमिनेशन जरी वापरलं तर आपले 50-50 चान्सेस इथं लागतात. त्याचबरोबर दुसरं परुषणी म्हणजेच रावी, असिकनी म्हणजे चिनाब आणि वितस्ता म्हणजे झेलम. सिंधूचं म्हणजे सिंधू इंडस, नंतर असिकनी बघितलं चिनाब, परुषणी रावी, विपासा म्हणजे बियास, सुतुद्री म्हणजे सतलज, गुमल म्हणजे गोमती, क्रुमू म्हणजे खुर्रम आणि दृष्टवती म्हणजे घग्गर. त्यातली ती झेलम नदीवर पोरस राजा, पुरुषपूर संस्थांचा राजा पोरस म्हणजे पेशावरचा राजा पोरस आणि सिकंदर याची लढाई झाली होती. आणि या लढाईत पोरसचा पराभव झाला होता आणि सिकंदर विजय झाला होता. आणि त्यावेळेस पोरसला कैद केलं आणि कैद केल्यावर सिकंदरने पोरसला विचारलं होतं की मी तुला कसं वागू, म्हणजे तुला कसं बिहेव करू मी. त्यावेळेस हा बोलला मी राजा आहे आणि मला राजासारखंच ट्रीट कर म्हणे. यावर सिकंदर खुश झाला होता आणि त्याचं राज्य त्याला देऊन टाकलं होतं. यालाच वितस्ताचं युद्ध म्हटलं जातं किंवा बॅटल ऑफ हायडस्पेस असंही म्हटलं जातं. आणि एक बीट लक्षात ठेवा, सिकंदराला बियास नदी क्रॉस करता आली नव्हती, बियास नदीपर्यंतच तो आला होता. पुढचा प्रश्न, मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासात पुढीलपैकी 2 वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह दिसून येतात. एक, अद्वैत वेदांत अशा तत्वज्ञानाचा विस्तार.
2 बौद्ध तत्वज्ञानानुसार शिल्पकलेची प्रगती, 3 चिदंबरम मदुराई अशा मंदिर केंद्रीय नगरांचा विकास आणि 4 रोमन साम्राज्यापासून व्यापार. आता मध्ययुगाची सुरुवात ही इसवी सन 712 पासून मानली जाते. 712च का? कारण 712 मध्ये जो मोहम्मद बिन कासिम होता त्याने भारतावर आक्रमण केलं होतं आणि कोणत्याही मुस्लिम शासकाचे भारतावर झालेलं पहिलं आक्रमण होतं आणि त्यापासूनच मध्ययुगाची सुरुवात झाली असं मानलं जातं. तसेच आदि शंकराचार्य यांनी पण त्याच काळात म्हणजे अगदी 742-43च्या काळात अद्वैत व वेदांत हे तत्वज्ञान मांडायला सुरुवात केली होती. आता अद्वैत व वेदांत तत्वज्ञान काय सांगताय की आत्मा हा सर्वश्रेष्ठ आहे, तर जग हे संपूर्ण मिथ्या आहे, हे ते तत्वज्ञान होतं. खरं तर एक विशिष्टाद्वैत नावाचं पण तत्वज्ञान मांडलं गेलं याच काळात. ते मांडलं होतं रामानुजांनी. ते यासाठी मांडलं होतं की शंकराचार्यांना काउंटर करायचं होतं. त्यांचं काय म्हणणं होतं की जर जग मिथ्या म्हणता तुम्ही, परंतु जगाची निर्मिती ब्रह्मानेच केली, मग जग मिथ्या कसं होऊ शकेल? हे विशिष्टाद्वैत नावाचं तत्वज्ञान रामानुजांचं होतं आणि शंकराचार्यांना काउंटर केलं होतं यात. ते मध्ययुगाच्या सुरुवातीला चाललं होतं. त्याचबरोबर बौद्ध तत्वज्ञानानुसार शिल्पकला जर बघितली तर ती खूप जुनी, अगदी शक-कुशाणा काळापासून ती चालत आली. त्यामुळे बी काय ते बरोबर होत नाही, कारण ते सुरुवातीचं लक्षण नाही, ते खूप पूर्वीचं लक्षण होतं. त्यामुळे ब चुकीचं ठरतं. सी जर बघितलं, चिदंबरम मदुराई अशा मंदिर केंद्रीय नगरांचा विकास. आता हे मदुराई वगैरे बघितलं आपण तर मध्यभागी एक मीनाक्षी मंदिर सापडेल आणि आजूबाजूला शहराची निर्मिती झाली. हे मंदिर केंद्रीय नगर हे चोळ, चेर, पांडे यांनी अगदी 6व्या-7व्या शतकाच्या काळातच सुरू केले होते. त्यामुळं हेही मध्ययुगाच्या सुरुवातीचं लक्षण मानलं जातं. परंतु रोमन साम्राज्याचा व्यापार बघितला तर हा अगदी खूप काळापासून चालत आलाय, तो काही मध्ययुगाच्या सुरुवातीचं लक्षण नाहीये. त्यामुळं उत्तर भेटतं आपल्याला ए व सी. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली? 1 प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद. आता ही तीनही नाटकं हर्षाने लिहिलीत. खरं तर प्रियदर्शिका ही त्याचंच आहे, रत्नावली पण त्याचंच आहे आणि नागानंद पण त्याचंच आहे. हर्षवर्धन हा वर्धन घराण्यातला राजा होता. ते हर्ष वेगळे आणि वर्धन वेगळे बरं का. हर्षवर्धन, प्रभाकर वर्धन हा वर्धन घराण्याचा संस्थापक मानला जातो. हर्षवर्धनला शिलादित्य नावाने पण ओळखलं जातं. त्याचबरोबर एकदा हर्षाने वल्लभीवर आक्रमण केलं आणि वल्लभीच्या राजाने पुलकेशी फर्स्ट सोबत युती केली होती आणि पुलकेशी फर्स्ट आणि वल्लभीचा राजा ह्या दोघांनी पण हर्षाला पराभूत केलं नर्मदा नदीच्या काठावर. आता पराभूत केल्यावर पण ते 2 कॉन्ट्रावर्सी सापडते आपल्याला. ज्यावेळेस हर्षचरित्र आपण बघतो, हर्षचरित्र कोणी लिहिलंय? बाणा भट्टाने लिहिलंय. त्यात लिहिलंय की हर्षाचा विजय झाला, पण बाकीचं साहित्य अभ्यासलं तर कळतंय की आपल्याला हर्षाचा पराभव झालाय. पुढचा प्रश्न, अजातशत्रूबाबत पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1 त्याचे नाव कुनिक सुद्धा होते. कीवर्ड कुनिक येतं. तो हर्यक घराण्याचा शेवटचा शासक होता. त्याचबरोबर त्याच्या शासन काळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली गेली आणि त्याने लिच्छवी व मगध या राज्यांना विलीन केलं. बरोबर विचारलंय. आपण जर बघितलं तर त्याचं नाव कुनिक होतं. बिंबिसार पुत्र अजातशत्रू हा हर्यक घराण्याचा शेवटचा शासक नव्हता, हा दुसरा शासक होता आणि हर्यक घराण्याचा संस्थापक बिंबिसार होता. त्यामुळे बी चुकीचं ठरतं इथं. तर बी जर चुकीचं असेल तर बी इथे येथे पण येतं, बी येथे पण आहे, बी येथे नाही. त्यामुळं 2 उत्तर बरोबर सापडतं आपल्याला. त्याने लिच्छवी राज्य मगधमध्ये विलीन केलं, हेही बरोबर आहे. त्याच्या काळात बौद्ध परिषद झाली, पहिली बौद्ध परिषद झाली, हेही बरोबर आहे.
जवळपास 4 बौद्ध परिषदा झाल्या होत्या. पहिली झाली ती, आता एक ट्रिक सांगतो मी, राजपुत्र वैशाली को पटाकर कुंडलवन ले गया किंवा काश्मीर ले गया. कारण चौथी ती कुंडलवनला झाली होती आणि कुंडलवन काश्मीरमध्ये येतं सध्या. राजगृह, दुसरी वैशाली, तिसरी पाटलीपुत्र आणि चौथी कुंडलवन. पहिली आयोजित केली ती अजातशत्रू, दुसरी कालाशोक, तिसरी अशोक आणि चौथी कनिष्क. पहिलीचे अध्यक्ष होते महाकश्यप, दुसरीचे होते सुब्बकामी, तिसरीचे होते मोगलीपुत्र तिसरीचे लक्षात ठेवा, आणि वसुमित्र कुंडलवन. आणि यावर खूप साऱ्या वेळा क्वेश्चन आलेला आहे. UPSC सुद्धा यावर क्वेश्चन टाकते, MPSC पण क्वेश्चन टाकते. काय येतं म्हणजे ठिकाणं येतात आणि कोणी आयोजित केली ते येतं, किंवा ठिकाणं येतात किंवा त्याचे अध्यक्ष विचारतात. जोड्या लावायला कंटिन्यू क्वेश्चन येत असतो. आता पहिलं जे पुस्तक होतं, पहिली जी सभा होती परिषद, त्यात सुत्तपीठिका आणि विनयपीठिका यांची निर्मिती झाली. तिसऱ्या याच्यात धम्मपीठिकेची निर्मिती झाली, आपण जे त्रिपिटिका म्हणतो. पहिल्या याच्यात विनयपीठिका आणि सुत्तपीठिका, आणि तिसऱ्या याच्यात धम्मपीठिका निर्माण झालेत. आणि चौथ्या याच्यात हिनयान आणि महायान या 2 पंथांचा उदय झालाय. त्याचबरोबर जी शेवटची होती म्हणजे चौथी परिषद होती, ती मात्र इसवी सन पूर्व नंतर घडली, म्हणजे ती इसवी सन 324च्या आसपास ती घडलेली. एक्झॅक्ट साल नाही सांगता येते, पण ती इसवी सन नंतर म्हणजे इसवी सन पूर्व झालेली नाही. पहिल्या ज्या 3 आहेत ना, त्या इसवी सन पूर्व झाल्यात, तर चौथी आहे ती इसवी सनात झाली होती. पुढचा प्रश्न, खालील A आणि B विधाने वाचून पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय निवडा. अ, भारतीय समाज व्यवस्था 7 जातीमध्ये विभागल्याचा उल्लेख मॅगॅस्थनीज करतो. आणि ब, मॅगॅस्थनीजचा जात व व्यवसाय यात गोंधळ उडालेला दिसतो. तर मॅगॅस्थनीज कोण होता? तर हा एक ग्रीक प्रवासी होता. तो भारतात का आला होता? ज्यावेळेस सेल्युकस निकेटर आणि चंद्रगुप्त मौर्य यांची युती झाली, त्यानंतर तो भारताचा अभ्यास करण्यासाठी, युती म्हणण्यापेक्षा ट्रिटी म्हणता येईल, ट्रिटी झाली, त्यानंतर भारताचा अभ्यास करण्यासाठी मॅगॅस्थनीज इसवी सन पूर्व 288 ते इसवी सन 300 असं, इसवी सन पूर्व 300 जवळजवळ 12-13 वर्षाचा कालखंड आहे, यात तो आला असावा असं मानलं जातं. आता तो ज्यावेळेस भारतात आला त्यावेळेस सांगतो की भारतात 7 जाती, परंतु तत्कालीन साहित्य बघितलं तर भारतात 7 जाती सापडत नाही, भारतात फक्त 4 वर्ण सापडतात. त्यामुळे तो लिहितो पुस्तकात 7 जाती, म्हणजे यावरून काय होतं, त्याचा गोंधळ उडाला होता. तर भारतात 7 व्यवसाय होते असं म्हणू शकतो आपण, कारण खूप सारे त्याचे गोंधळ होते, म्हणजे जात आणि व्यवसाय यातला डिफरन्स त्याला करताच आला नाही. त्यामुळे हेही वाक्य बरोबर ठरतं आणि बी पण वाक्य बरोबर ठरतं. आणि एक बघितलं तर इथं ए व बी सत्य आहे आणि ए व बी सत्य आहे, आणि बी हे याचं कारण असेल तर हे बरोबर आहे, उत्तर 1 भेटतं. अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे ज्यावेळेस मॅगॅस्थनीज भारतात आला, तो त्या इंडिका नावाच्या पुस्तकात लिहितो, म्हणजे ते इंडिका नावाचं एक पुस्तक लिहिलंय आणि त्या गोष्टींचं नमूद केलंय साऱ्या. त्या इंडिका नावाच्या पुस्तकात तो काय लिहितो की भारतात दास प्रथा नाही, गुलाम प्रथा नाही, वगैरे वगैरे असं खूप सारं लिहिलंय त्याने. परंतु तत्कालीन साहित्य जर बघितलं तर भारतात मात्र गुलाम प्रथा होती. तरी मॅगॅस्थनीज इंडिकात लिहितो की भारतात दास प्रथा नाही. त्याचं कारण हेच आहे की भारतात गुलामांना एवढ्या चांगल्या प्रकारे वागवलं जायचं, ते इतर जगात चांगलं वागवलं जात नव्हतं बाकीच्या जगात. त्यामुळे त्याचा गोंधळ उडाला पूर्ण की दासप्रथा आहे की नाही, म्हणजे त्याचा मालक कोण गुलाम कोण यातला फरक कळाला नाही म्हणता येईल आपल्याला. त्यामुळं तो गोंधळलेला होता, हे स्पष्ट होतं. हे 2 उदाहरणं मी सांगितले तुम्हाला. तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? 1 लक्ष्मी, 2 सरस्वती, 3 पार्वती आणि 4 दुर्गा. मित्रांनो याचं उत्तर आहे पार्वती. पार्वती म्हणजे हा तीच सण म्हणजे काय, जी महाराष्ट्रात हरितालिका सेलिब्रेट होते ना, तीच सण हरितालिका श्रावण महिन्यात येते ती, पण ती उत्तर भारतात तीज म्हणून साजरी होते. आता हा क्वेश्चन जॉग्राफीच्या पुस्तकातला आहे, जरी हिस्ट्री कंटेन असला हा क्वेश्चन तरी जॉग्राफीच्या पुस्तकातला आहे. 10वीचा स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, त्यात एका चौकटीत लिहिलंय की हे आपणास माहित आहे का, तिथं तीज एक सण दिला
त्याचबरोबर बैसाखी सण पण दिलाय. आता बैसाखी सण हा एप्रिलमध्ये पंजाबमध्ये सेलिब्रेट होतो. कारण एप्रिलमध्ये शेतकऱ्यांचे सगळे पीक घरात आलेले असतात. खळणी मळणी सगळं होऊन ते घरात आलेले असतात. त्यामुळे पीक व्यवस्थितरित्या घरात आलं यासाठी ते देवाला धन्यवाद देण्यासाठी तीज सण बैसाखी सण सेलिब्रेट करतात. पुढचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा. एक, शिवाचे मंदिर हुमरा, पार्वतीचे मंदिर नाचा, विष्णूचे मंदिर तिगवा आणि शिवाच्या कोरीव मूर्ती असलेलं गुंफा मंदिर उदयगिरी टेकड्या. हे 3 आहेत ते बरोबर आहेत. पार्वती मंदिर, विष्णू मंदिर आणि शंकराचं मंदिर. परंतु चौथं चुकीचं आहे. कारण उदयगिरी टेकड्यात शंकराचं कोणतंही मंदिर नाही कोरीव गुंफा असलेलं. त्यामुळे हे उत्तर चुकीचं ठरतं. आणि हे विदिशा जवळची ठिकाणे सगळी मध्य प्रदेश मधलं विदिशाचे ठिकाणे तिथं आज तिन्ही पण ठिकाणं तिथं सापडतात आपल्याला. आणि 3ही गुप्तकालीन मंदिरं आहेत. गुप्त शासन काळातल्या मंदिर आहेत. त्यांनी ती बांधली होती त्याच्यावर प्रश्न विचारलाय. एक पुढचा प्रश्न, मात्र अश्मयुगानंतर लगेचच लोहयुगाची सुरुवात झाली आणि मध्यंतरीच्या काळात ताम्रपाषाण युगाच्या खुणा सापडत नाही. त्यांनी काय विचारलं की असं कोणतं ठिकाण आहे खालील ऑप्शन मधलं की जेथे ताम्रपाषाण युगाच्या खुणा सापडत नाही. इथं दिलंय उत्तर भारतामध्ये, पश्चिम भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये. उत्तर भारतात बघितलं तर ताम्रपाषाण युगाच्या खूप साऱ्या खुणा आहेत. अगदी चिराण झालं, बुरझोम झालं, इथं सापडलेत. नंतर पश्चिम भारत बघितलं अगदी जोरवेळ संस्कृती जी आहे महाराष्ट्रातली ती पूर्ण पश्चिम भारतामध्ये येते. आणि पूर्व भारतातलं अलमगीरपूर मध्य याच्यातलं उत्तर प्रदेश राज्यातलं ते पूर्व भारतात जातं. ते कारण उत्तर प्रदेशच्या पण पूर्वेला ते ठिकाणी, त्यामुळे पूर्व भारतात पण ते होतं. परंतु दक्षिण भारतामध्ये ताम्रपाषाण युगाच्या जास्त काही खुणा सापडलेल्या नाहीत. म्हणजे जे दायमाबाद जे म्हणतो आपण ती लास्ट साईट होती. त्यामुळे उत्तर हे आपलं दक्षिण भारत. खालील विधाने वाचून उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले कारण अ, भारतीय नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित असे. सगळ्यात महत्वाचं काय, अनिश्चित असे. 2, ग्रीकांची नाणी आकर्षक होती. 3, ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती. आणि 4, भारतीयांची नाणी अहत मुद्रा पद्धतीची होती. पंचमार्क म्हटला त्याला इंग्लिशमध्ये, पंचमार्क. आता भारत बघितला तर खूप सारे संस्थान होते. चोळ होतं, चेर होतं, पांड्या होत्या, सोलंकी होतं, कलचुरी होतं किंवा सातवहन होतं. आणि प्रत्येक राजांची वेगवेगळी कॉईन होती. आता प्रत्येक राजाची वेगळी कॉईन असेल तर ते प्रत्येकाचा आकार वेगळा असेल, प्रत्येकाचं वजन वेगळं असेल. त्यामुळं भारतीयांचं वजन व आकार अनिश्चित होतं हे आपल्याला लगेच कळतंय. या उलट ग्रीकांची नाणी खूप आकर्षक होती. त्यावर त्या ग्रीकांचे बॅक्टेरियन जे राजे होते त्यांची चित्र होती, त्यामुळे ती खूप अट्रॅक्टिव्ह कॉईन होती. आता ती निश्चित वजनाची होती हेही सत्य आहे, ती पण सत्य आहे. आणि भारतीय नाणी अहत मुद्रा पद्धतीची असतात. म्हणजे नाणीवर नाणे काढले कोणी त्यावर पंच नव्हता त्याचा. म्हणजे समजा मी कॉईन काढले तर त्या कॉईनवर मी काय माझं नाव टाकलं नाही, ती अहत मुद्रा पद्धतीची असत. 4ही वाक्य बरोबर आहे याचं उत्तर बघितलं तर. पुढचं, ख्रिस्तपूर्व 323 मध्ये बॉबिलॉन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि टिंबटिंब यांनी लोकांना परकीय आक्रमणाविरुद्ध भडकवले. ज्यावेळेस अलेक्झांडरची डेथ झाली त्यावेळेस भारतातल्या कोणत्या शासकाने विचारलंय त्यांनी कोणी परकीय लोकांविरुद्ध भडकवलं होतं. आता ख्रिस्तपूर्व 323 बघितलंय तर भारतावर राज्य कोण करतं? चंद्रगुप्त मौर्य घराणं. ऑप्शन बघा काय, चंद्रगुप्त चाणक्य, 2 अशोका बिंदुसार, 3 चंद्रगुप्त बिंबिसार, 4 अशोका आणि राधागुप्त. आता अशोकाचा तर काही संबंधच नाही इथं 323 मध्ये.
आणि ज्यावेळेस अलेक्झांडरची मृत्यू झाला होता त्यावेळेस भारतात पण एक सत्तांतर झालं होतं. जो नंद घराण्याचा शेवटचा शासक होता धनानंद, याची हकालपट्टी करून चंद्रगुप्त मौर्य हे राजा झाले होते आणि चाणक्य पंतप्रधान झाले होते. याच लोकांनी परकीय आक्रमणाविरुद्ध भडकवलं होतं. इथं चंद्रगुप्त आहे पण बिंबिसार नाही, चाणक्य उत्तर पाहिजे होतं इथं. त्यामुळे इला भेटतं आपल्याला ते चाणक्य आणि उत्तर एक बरोबर आहे. जो राधागुप्त जो होता ना, हा इथं बिंदुसार होता. चंद्रगुप्त मौर्य कोण होता? बिंदुसार. बिंदुसारा सॉरी राधागुप्ता बिंदुसाराचा पंतप्रधान होता. पुढील पैकी योग्य जोडी ओळख म्हणजे विजोड व्यक्ती ओळखा. अ चाणक्य, ब विष्णुगुप्त, क रामगुप्त, ड कौटिल्य, ई विष्णू शर्मा, ह पक्षीन स्वामी. आता आपल्याला तीन नावं का माहीत असतात, विष्णुगुप्त, चाणक्य आणि कौटिल्य. ही एकच व्यक्ती म्हणजे चाणक्य म्हणजेच कौटिल्य आणि विष्णुगुप्त. पण चाणक्यालाच पक्षीन स्वामी असंही म्हटलं जातं. पक्षीन स्वामी हे माहीत नसतं शक्यतो आपल्याला. त्यामुळं विजोड बघितलं क आणि ई सापडतं. क आणि ई. त्याचबरोबर चाणक्यांनी अर्थशास्त्र नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्यांनी लिहिलंय इकॉनॉमीज बॅकबोन ऑफ म्हणजे कोश मूलदंड हे वाक्य सांगितलं होतं. म्हणजे राजसंस्थेचा बॅकबोन हा कोश असतो म्हणजे राजकोश असतो, हे अर्थशास्त्र पुस्तकात सांगितलंय. भारतातील जलसिंचन संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? जलसिंचन संदर्भात एक, फिरोजशाह तुगलकने सुदर्शन सरोवर बांधले होते. आणि दुसरं आहे पुण्यगुप्ताने पश्चिम यमुना कालवा बांधला होता. खरं तर दोन्ही चूक आहे, कारण यमुना कालव्याची बांधणी केली होती पृथ्वीराज चव्हाण यांनी आणि फिरोजशाह तुगलकने याची दुरुस्ती केली होती यमुना कालव्याची, आणि पुण्यगुप्तने सुदर्शन कालवा बांधला होता. ते उलटे पालटे केलेत खरं तर. म्हणजे यमुना कालवा पृथ्वीराज चव्हाणांनी बांधला आणि दुरुस्ती फिरोजशाह तुगलकने केली. विचारलंय सत्य, त्यामुळे बोथ रॉंग. खाली पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे? अ आधुनिक मनुष्य इओसिन कालखंडात जन्मास आला आणि ब डायनोसॉर क्रिटेशियस कालावधीत नाहीसे झाले. हे दोन्ही विधान सत्य आहे. डायनोसॉर हे क्रिटेशियस काळातच नाहीसे झाले आणि होमोसेपियन हा इओसिन काळातच जन्मात आलाय. सिंधू संस्कृतीतील लोकांनी टिंबटिंब पाळलेला होता की नाही याबद्दल शंका आहे. म्हणजे खालीलपैकी कोणता प्राणी त्यांनी पाळला होता की नाही यावर शंका आहे. पहिलं ऑप्शन आहे कुत्रा, 2 घोडा, 3 हत्ती आणि 4 उंट. तर सिंधू संस्कृतीत जर बघितलं तर कुत्रा होता. कुत्रा, कारण माणसाने सगळ्यात पहिल्यांदा जो काही मैत्री केली असेल ज्या प्राण्यासोबत तो कुत्रा होता. हत्ती पण होते, उंटही निश्चितपणे होते. परंतु घोड्याबद्दल शंका आहे, म्हणजे होताच की नाही यावर शंका आहे. कारण जवळपास 16 बरगड्यापर्यंतचे प्राणी सापडले, म्हणजे 16 रीप असणारे प्राणी सापडले सिंधू संस्कृतीत. पण घोड्याच्या ज्या रिब्स होत्या त्या 18 असतात. ज्या बरगाड्या म्हणतो त्या 18 होत्या. त्यामुळे मग घोडा होता की नाही याबद्दल मात्र शंका आहे. कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती? एक कस्तुरी मृग, दुसरं काळवीट, तिसरं चितळ आणि चौथं चिंकारा. आता सीतेला जी भुरळ पाडली ती चितळ हरणाने पाडली होती. चितळ म्हणजे मारीच चितळचं रूप घेऊन आला होता आणि सगळ्यात सुंदर हरिण चितळ असतं. आता कस्तुरी मृग म्हणजे काय? कस्तुरी असते त्याच्या हरणात, परंतु ती फक्त नर हरणात असते, मादी हरणात नसते. आणि काळवीट ज्याला म्हणतो आपण
काळवीट हे श्रीकृष्णाचं आवडत आहे, श्रीकृष्णाला आवडणारं हरिण होतं काळवीट. हे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सापडतं काळवीट. थिल्लाना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा भाग आहे? थिल्लाना भरतनाट्यमचा भाग आहे. जसा हिंदुस्थानी संगीतात तराना हा प्रकार आहे ना, सेम तोच प्रकार ह्या भरतनाट्यम मधला थिल्लाना. तर भरतनाट्यम कुठलं आहे? तमिळनाडूचं. कथक, कमेंट मध्ये सांगा मला कथक कुठलं आहे आणि कुचिपुडी कुठलं आहे. शेवटचं आहे, पुढे दिलेल्या महाजन पदाच्या त्यांच्या आधुनिक नावाच्या जोड्या जुळवा. फर्स्ट कॉलम मध्ये अंग दिलंय, दुसरीकडं दुसरं मगध आहे, तिसरं वज्जी आणि चौथं मल्ल. आणि तिकडं दक्षिण बिहार, पूर्व बिहार, उत्तर बिहार आणि गोरखपूर जिल्हा. आता आपण खाली बघूयात. आता जे जवळपास 16 महाजनपदं होती त्यांची ठिकाणं सांगतो मी. मत्स्य जयपूर, मल्ल गोरखपूर विचारल्या प्रश्नात. आता मत्स्यची राजधानी ती विराटनगर आणि विराट हा त्यांचा राजा होता, म्हणजे आता ते राजस्थान मधलं जयपूर ठिकाणी. मल्ल म्हणजे गोरखपूर आहे. वत्स म्हणजे अलाहाबाद. वत्सचा उदयन राजा होता, त्याची ती आपण बघितलंय. कोणती कथा? स्वप्न वासव दत्ताची कथा आहे, त्यातला तो वत्स संस्थांचा नायक असतो. रुज्जी म्हणजे वैशाली, गणराज्य होतंय. शूरसेन म्हणजे मथुरा. गांधार म्हणजे कंधार किंवा काश्मीरचा पण काही भाग होता यात. नंतर अवंती उज्जैन. अश्मक, अस्सक हे दोन महत्वाचे आहे. अश्मक हा मराठी शब्द येतो आणि अस्सक हा पाली शब्द आहे. त्याची राजधानी पोटन. पोटन म्हणजे पैठण पण म्हटलात काही लोक, तर काही याला तेलंगणातला भाग सांगतात. पण सगळ्यात दक्षिणेकडचं जे होतं महाजनपद ते अश्मक होतं. तर पैठण जर म्हटलं तर ते औरंगाबाद जिल्ह्याचं ठिकाण आहे. नंतर कंभोज हे अफगाणिस्तान मधलं. कंभोज मध्ये ब्लँकेट बनवण्याचा उल्लेख येतो, म्हणजे खूप कंबळ बनवायचं. कंबळ म्हणजे ब्लँकेटला मराठीत कंबळ शब्द आहे आणि कंबळवरूनच ते कंभोज आलंय. आणि 2019 यावरच क्वेश्चन होता, कंबोज येथे कोणता उद्योग उदयाला आला होता? तर याचं उत्तर आहे ब्लँकेट बनवण्याचा उद्योग. आता कंबोज बघितलं तर काश्मीरच्या भागात येतं आणि काश्मीरमध्ये खूप सारी थंडी असते, त्यामुळे तर कंबळ बनवण्याचा उद्योग खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला होता त्यावेळेस. काशी म्हणजे आताची वाराणसी आपल्याला माहिती. कुरू म्हणजे दिल्ली आणि यांची कुरूची राजधानी होती इंद्रप्रस्थ. जे महाभारताचा काही उल्लेख सापडतो ते कौरव पांडव हे कुरू संस्थानातले होते. नंतर कोसल म्हणजे लखनौ आणि शुक्तमती म्हणजे कानपूर. सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगरे यांच्या जोड्या लावा. तर एक पहिल्या कॉलम मध्ये हडप्पा दिलंय, दुसऱ्या कॉलम मध्ये म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये स्थळ दिली, दुसऱ्या कॉलम मध्ये शोधक दिले, उत्खनक दिले त्यांनी. हडप्पा, मोहेंजोदडो, चौंदडो आणि लोथल. आता हडप्पाचा शोध लावला कोणी? दयाराम सहानी. आणि मोहेंजोदडो प्रखलदास बॅनर्जी. आता एवढं कॉमन माहित असतं, हे दोन जरी माहित नसले ना हे जास्त माहित असतं, हडप्पा आणि मोहेंजोदडो. आता अच 3 बघितलं तर आपल्याला एकाच ठिकाणी सापडतं आणि त्यात उत्तर पण भेटते आपल्याला त्यावरनं. बच 1 आहे, कच 4 कोण आहे? गोपालदास मुजुमदार आणि लोथल रंगनाथराव. त्याचबरोबर धोलविरा एक संस्था ठिकाण होतं, धोलाविरा गुजरातमध्ये. आणि वॉटर हार्वेस्टिंग खूप चांगल्या प्रकारे धोलाविरामध्ये ते शोधलं होतं आर्यस बिष्ट यांनी. राखीगडी हे मराठी नावे वसंत शिंदे. नंतर कालीबंगन, बीके थापर आणि बीबी लाल. नंतर त्याचबरोबर ही काही ठिकाणं होती. आणि आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत. तर काही वाटलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. आणि आमचे नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी
आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.